आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांना फटका बसलेला आहे। वातावरणातील बदलामुळे 70% द्राक्ष बागेला फळधारणा नाही। गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षाची 23,000 मेट्रिक टन निर्यात घटलेली आहे। द्राक्षांची निर्यात घटल्याने 700 कोटींच्या परकीय चलनाचे यंदा नुकसान झाले। तर नाशिकमध्ये विशेष महासभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून बॅनरबाजी करण्यात आली। अंबड एमआयडीसी मध्ये रस्ते ड्रेनेज देण्याची बॅनरच्या माध्यमातून मागणी करण्यात आली। सिडकोला न्याय द्या अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। तर खड्डे आणि पाणी प्रश्नावरती नाशिक पालिकेमध्ये विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये सिडकोला न्याय द्या अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते झळकवण्यात आले। तर कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली परिसरातील प्रसूतीगृहाला केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी अचानक भेट दिली। रुग्णालयातील दुरावस्था पाहून महापौर संतापल्या। रुग्णांना त्रास झाल्यास थेट निलंबन करणार असा इशारा डॉक्टर आणि नर्सेसना दिलेला आहे। महापौरांच्या अचानक भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झालेली होती। तसंच रुग्णालयातील सुविधा तात्काळ सुधारण्याच्या सूचना देत महापौरांनी प्रशासनाकडून चौकशीही सुरू केलेली आहे। तर धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापती पदाचा निवड जी आहे ती आता पार पडलेली आहे। 8 पैकी तब्बल 6 पंचायत समितीवरती शिवसेनेच्या सभापतींची वर्णी लागली आहे, तर 2 पंचायत समितींवरती भाजपचे सभापती नियुक्त झालेले आहेत। उमरग्यामध्ये माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले हिच्या गळ्यामध्ये सभापती पदाची माळ पडली।